अस्सल सी फूड लवर्सना मालवण तडका हे नाव चांगलंच माहिती आहे, कारण मालवण तडकामध्ये आपल्याला सी फूडच्या असंख्य व्हरायटीज मिळतात आणि त्यामुळेच मत्स्यप्रेमींमध्ये मालवण तडका अतिशय लोकप्रिय आहे। मालवण तडकाचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणचे अत्यंत सुंदर अशा प्रकारचे मासे। हे मासे अगदी ताजे आणि चांगलेच फडफडीत असतात आणि त्यामुळेच या ठिकाणी आल्यानंतर खवय्यांची मत्स्य खवय्यांची अक्षरशः ब्रह्मानंदी टाळी लागते असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही। मालवण तडकाच्या मुंबईभर ब्रँचेस आहे, मात्र असं असलं तरी ठाणे शहरातली ब्रँच ही काही खास आहे। ठाणे शहरामध्ये लुईसवाडी आणि हिरानंदानी इस्टेट अशा 2 ठिकाणी मालवण तडकाच्या शाखा आहेत। या दोनही ठिकाणी तीच चव आणि तेच सगळं काही तेच मालवण तडकाची जी स्पेशालिटी आहे तेच या ठिकाणी मिळतं आणि त्यामुळे मालवण तडकाला कुठेही गेलात तरी सारखी चव मिळते आणि म्हणूनच मालवण तडकामध्ये ज्यावेळेस ग्राहक जातात डोळे अक्षरशः बंद करून जातात, कारण त्यांना माहिती असतं मालवण तडकामध्ये खात्रीशीर चव मिळणार, ताजे फडफडीत मासे मिळणार। मालवण तडकाचा ॲम्बियन्स देखील तितका सुंदर आहे। या ठिकाणी बसल्यानंतर कुटुंबाला एक प्रकारचं कोझी फिलिंग येतं असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही। त्यामुळेच कुटुंब इथे येतं आणि मनापासून या ठिकाणी माशावर ताव मारतं आणि एकमेकांशी गप्पा मारत या ठिकाणी संपूर्ण कुटुंब हे एक रम्य संध्याकाळ व्यतीत करतं। मालवण तडकाचं हेच वैशिष्ट्य आहे। सध्या मालवण तडकामध्ये खेकडा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे। अत्यंत मोठे अशा प्रकारचे खेकडे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात। अतिशय ताजे अशा प्रकारचे हे खेकडे आणि या खेकड्यांच्या अप्रतिम व्हरायटीज आपल्याला या ठिकाणी चाखायला मिळतील। खेकडाच्या वैविध्यपूर्ण अशा प्रकारच्या रेसिपीज कदाचित तुम्हाला फक्त आणि फक्त मालवण तडकामध्येच चाखायला मिळतात आणि त्यामुळेच मालवण तडकाचा खेकडा महोत्सवाची वर्षभर खेकडाप्रेमी अक्षरशः वाट बघत असतात असं म्हटलं चुकीचं ठरणार नाही। मालवण तडका आणि सी फूड हे एक अतूट अशा प्रकारचं नातं आहे आणि याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे इथे असलेले अगदी ताजे मासे। आम्ही आमच्या क्वालिटीत कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज कधीच करत नाही। मालवण तडकाला कधीच चुकीचे मासे मिळणार नाहीत असं या ठिकाणचं प्रशासन सांगत असतं आणि त्यामुळेच मालवण तडकाचा प्रत्येक मासा अगदी तुम्ही काहीही घ्या, तुम्ही सुरमई घ्या, तुम्ही पॉपलेट घ्या, तुम्ही हलवा घ्या, रावस घ्या, जिताडा घ्या, कुठलाही मासा घ्या, तो या ठिकाणी तुम्हाला परफेक्ट चवीचा मिळणार म्हणजे मिळणार। हे मालवण तडकाचं कमिटमेंट आहे असं म्हटलं चुकीचं ठरणार नाही। मालवण तडकाचे मसाले हा देखील एक कौतुकाचा आणि आश्चर्याचा विषय आहे, कारण मालवण तडकाच्या एवढ्या ब्रँचेस आहेत, एवढ्या ब्रँचेस असून देखील या ठिकाणी सेम चव मिळत असते आणि ही सेम चव फक्त या ठिकाणी तयार होणाऱ्या घरगुती अशा प्रकारच्या मसाल्यांमुळेच मिळते। आम्ही इनहाऊस मसाले तयार करतो आणि प्रत्येक रेसिपीसाठीचा आमचा मसाला आगळा वेगळा असतो आणि त्यामुळेच इथे वर्षानुवर्ष खवय्ये इथे येतात आणि माशांची चव चाखत असतात। मालवण तडका हे त्यांच्या मसाल्यासाठी अतिशय सुप्रसिद्ध आहे। बऱ्याचदा आलेले कस्टमर रेसिपी देखील विचारतात आणि हेच मालवण तडकाचं एक प्रमुख वैशिष्ट्य आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही।
सध्या मालवण तडकामध्ये खेकडा फेस्टिवल सुरू आहे। या खेकडा फेस्टिवलला देखील नागरिकांनी, खवय्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे, उदंड प्रतिसाद दिलेला आहे। या सगळ्या खेकडा महोत्सवाला निश्चितपणे या आणि मालवण तडकाचा हा खेकडा स्पेशल फेस्टिवल निश्चितपणे अनुभवा। तुम्ही खरंच खेकड्यांच्या प्रेमात पडाल, खेकड्यांच्या रेसिपीच्या प्रेमात पडाल, हे निश्चितपणे सांगू शकतो। मालवण तडका हिरानंदानी इस्टेट वॉक येथे देखील आहे आणि ठाणे शहरातील लुईसवाडी परिसरामध्ये देखील आहे। नमस्कार, माझं नाव अमित पाटील। मी मालवण तडकामध्ये ॲज अ मॅनेजर आहे। हॉटेल मालवण तडकाची स्पेशालिटी जर सांगायची झाली तर हॉटेल मालवण तडकामध्ये खास लोक सीफूडसाठी येतात। सीफूड ही मालवण तडकाची खास स्पेशालिटी आहे। मालवण तडक्याचं मसाल्याचं वेगळंपण जर सांगायचं गेलं तर हे सगळे जे काही मसाले आहेत ते सगळे इन हाऊस बनतात। त्याच्यामुळे त्याला त्या फिशला किंवा त्या डिशला एक असं सुंदर असं एक छान असं कोटिंग वगैरे करून प्रेझेंटेशन वगैरे करून देतो आपण। त्यासाठी त्याला टेस्ट वगैरे खूप सुंदर येते। आपल्याकडे स्पेशालिटी सी फूड खूप सुंदर भेटतं आणि आता क्रॅब फेस्टिवल चालू आहे, त्यासाठी नवीन नवीन क्रॅबचे जे काही रेसिपीज आहेत त्या सगळ्या आपण बनवलेल्या आहेत। कमीत कमी 20 आयटम नवीन आणलेत आपण क्रॅबमध्ये। त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स वगैरे सगळे नवीन नवीन आहेत, तर प्लीज तुम्ही येऊन ट्राय करा, तुम्हाला आवडेल। मालवण तडक्याला लोकांनी ह्याच्यासाठी यावं की आपल्याकडे जे काय फिश येतात ते डेली बेसिसवरती खूप फ्रेश आणि ताजे असतात। सेकंड थिंग, जे आपण ऑइल वापरतो सगळ्या गोष्टींमध्ये, तो ऑइल पण आपण उत्तम दर्जाचं वापरतो। आपल्या किचनमध्ये खूप हायजेनिक वगैरे सगळ्या गोष्टी आपण मेंटेन ठेवलेल्या असतात। त्याच्यासाठी तुम्ही एकदा मालवण तडक्याला व्हिजिट द्या। तर थँक्यू सो मच। मालवण तडक्याला नक्की व्हिजिट द्या, ठाणे हिरानंदानी इस्टेट।